नमस्कार. डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSC मार्फत नवीन शुद्धीपत्रक गटक सेवा मुख्य परीक्षा 2023-24 जाहीर करण्यात आलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या शुद्धीपत्रकाबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. पाहू शकता, जे अधिकृत शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत. शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 गुणांच्या फेरपडताळणीबाबत. यानुसार आयोगाचे प्रसिद्धीपत्रक क्रमांक 1442 गटक संयुक्त यानुसार 3 मे 2024 यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक गटक राज्य उत्पादन शुल्क च्या गुणांच्या फेरपडताळणी करताची वेब लिंक दिनांक 7 मे 2024 पासून ते दिनांक 16 मे 2024 पर्यंत सुरू राहील. प्रस्तुत परीक्षेमधील तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गांच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. म्हणजे जे लिंक आहे ते देण्यात येईल. यानंतर 3 मे 2024 रोजी प्रसिद्ध संदर्भीय प्रसिद्धीपत्रकातील अन्य तपशिलामध्ये कोणताही बदल नाही. यानुसार शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. पहिलं जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं होतं 3 मे 2024 रोजी, यामध्ये पाहू शकता चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटक सेवा मुख्य परीक्षामधील दुय्यम निरीक्षक गटक, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क या गुणांच्या फेरपडताळणी करताची लिंक आहे ती उद्यापासून म्हणजे 7 मे 2024 पासून ते 16 मे 2024 पर्यंत अवेलेबल असेल. अधिकृत वेबसाईट आहे पाहू शकता. या वेबसाईटद्वारे या अगोदरचं तुमचं जे प्रसिद्धीपत्रक आहे 3 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. यामध्ये प्रोसेस देण्यात आलेली होती कशा पद्धतीने तुमची जी रिटोटलिंग आहे फेरपडताळणी गुणांची ते चेक केली जाऊ शकते. यासाठी प्रोसेस पाहू शकता. ऑनलाईन फॅसिलिटीजवर मध्ये गेल्यानंतर रिटोटलिंग मार्क्सवर क्लिक केल्यानंतर जी नवीन लिंक ओपन होईल वेब लिंक, यामध्ये तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती सिलेक्ट करायची होती. आता जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती उद्यापासून जी डिटेल्स आहे ते अवेलेबल होतील रिटोटलिंगसाठी 7 मे 2024 पासून. या पद्धतीसाठीचे अधिकृत जे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे ते चेक केले जाऊ शकतं. जे आहे दुय्यम निरीक्षक गटक आणि राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठी 7 मे 2024 पासून ते 16 मे 2024 पर्यंत जी रिटोटलिंग आहे फेरपडताळणीसाठी अप्लाय केले जाऊ शकतं. यानंतर तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गासाठी जी पुढची प्रोसेस असेल ती लवकरच कळवण्यात येईल. म्हणजे रिटोटलिंगसाठीची जी लिंक आहे ती जाहीर केली जाईल. यामध्ये पाहू शकता अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं होतं यामध्ये डिटेलमध्ये कशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती. चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने डिटेलमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती. यानुसार रिटोटलिंगसाठी सिलेक्शन केले जाऊ शकतं. त्याचबरोबर काही तक्रार असल्यास टोल फ्री नंबर देण्यात आलेले होते, यावर कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो किंवा जो मेल ID आहे या मेल IDवर मेल केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने हे नवीन जे शुद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं होतं MPSC मार्फत. जी रिटोटलिंग आहे म्हणजे फेरपडताळणीची प्रोसेस आहे गुणांची याबाबतचं चेक केलं जाऊ शकतं. याची जी शुद्धीपत्रकाची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.